गुड मॉर्निंग. मी स्वप्नाली आणि तुम्ही रोजच माझे डाएटचे व्हिडिओ बघून वैतागला असाल ना, बोर झाला असाल म्हणून चला तर मग आजचा स्पेशल रक्षाबंधन स्पेशल ब्लॉग आहे माझा. पूर्ण बघायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. त्याच्याबरोबरच मी तुमचं माझ्या स्वप्नाली दळवी या चॅनलवर खूप 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 स्वागत करते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. काळजी घ्या सगळ्यांनी. आज घोडबंदर रोड बंद आहे, सो ट्रॅव्हल करताना केअरफुली ट्रॅव्हल करा. मी ट्रेननी जाते आज, खूप दिवसांनी ट्रेननी जाते. ट्रेनमध्ये खरंच खूप 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 गर्दी होती. ही तरी कमी आहे, नंतर झालेली कमी. नंतर मी फायनली माझ्या लोकेशनवर पोचली होती, म्हणजे माझ्या माहेरी पोचली होती कल्याणला. त्याच्यानंतर मी आईने बनवलेली काळ्याची डाळ म्हणजे फराशाची आमटी, भात आणि शेपूची माझी सगळ्यात फेवरेट भाजी. कारण माझ्या सासरी बनत नाही, माझ्या मिस्टरांना आवडत नाही, माझ्या मुलाला आवडत नाही आणि सासरी कुणालाच नाही आवडत. म्हणून मी स्पेशली जेव्हा कल्याणला जाणार असेल ना, तेव्हा मी आईला सांगून ठेवते, आई प्लीज शेपूची भाजी बनवून ठेव. आता तुम्ही म्हणाल व्हिडिओ कुठला चालला आहे आणि बोलते आहे काय, तर पुढे जाऊन तुम्हाला समजेलच मी जेवणाबद्दल का बोलते. कारण हा व्हिडिओ थोडासा लांब झाला आहे आणि माझं बोलणं थोडंसं अपूर्ण झालं आहे म्हणून. त्याच्यानंतर जेवण झाल्यावर मी, माझी बहीण आणि भाचा तयारी करून मस्तपैकी गोड गोड रेडी होऊन आम्ही निघालो होतो रक्षाबंधन सेलिब्रेशन करायला बदलापूरला, जिथे माझ्या मोठ्या काकांची मुलं राहतात. आणि आमचं नेहमी रक्षाबंधन मोठ्या काकांच्या घरीच असतं, म्हणून आम्ही मोठ्या काकांच्या म्हणजे फार पूर्वीपासून, आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हापासून, म्हणजे तिसरी दुसरी पहिलीला असल्यापासून आम्ही रक्षाबंधन हे मोठ्या काकांच्या घरीच करतो. अशी मी छान छान रेडी झाली होती आणि पाठीमागे कृष्ण आणि राधेचा फोटो होता, मी तो तुम्हाला दाखवत होता. हा माझा भाचा आणि ही बहीण जी गाडी चालवते ती. आम्ही तिघंजण आज बाईकवरच गेलो होतो कल्याण टू बदलापूर. त्याच्यानंतर हे पिटुकलांचं रक्षाबंधन चालू झालं. आम्ही बहिणीने छानपैकी संधी साधून फोटो काढायला सुरुवात केली आणि ह्या चिल्ली पार्टीची तर धुमाकूळच चालली होती. एकदम एवढी मुलं झाली होती ना, असं वाटत होतं की म्हणजे असं लहान मुलांचं ते असतं ना पाळणा घर, तशा टाईपची एवढी मुलं, सगळ्या वयाची मुलं होती. म्हणजे सगळ्यात मोठा भाचा, त्याच्यापेक्षा छोटा भाचा, त्याच्यापेक्षा ही छोटी छोटी चिल्ली पिल्ली, सगळी खूप 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 धूम केली होती आम्ही कालच्या दिवशी. म्हणजे ही मुलं जेवढी लहान आहेत ना, तेवढी लहान आम्ही असताना आम्ही रक्षाबंधन चालू केलं होतं. आणि आज आम्हाला सण साधून भेटावं लागतं आहे, कारण कोणालाच ह्या धावपळीच्या जगात भेटायला टाईम नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्या भावंडांना सणाचा दिवस साधून भेटावं लागतं. त्याच्यावरच आज आमच्या वहिन्या पण घरात होत्या, आमच्यासाठी खास घरात राहिलेल्या. त्या बिचारा त्यांच्या भावांना बोलवून घेतलं आणि मग त्यांनी रक्षाबंधन केलं. पण आम्ही आणि आमच्यासाठी आमचं पाहुणचार करायला त्या घरात राहिल्या होत्या. सो थँक्स वहिनीज लोक सगळ्यांना. आणि ही माझी सगळ्यात छोटी भाची, ती खूप रडकी आहे. ती कशी काय आली माझ्याकडे आणि गप्पा बसली काय माहिती. आणि हा भाऊ, आणि माझा सक्का भाऊ या व्हिडिओमध्ये नाही आहे, तो आला नव्हता कारण बदलापूरला तो ड्युटीवर गेला होता. नंतर अशी छानपैकी गोड बसली होती ती, म्हणून तिचा एक छोटासा व्हिडिओ घेतला. ही तरी सगळ्यात क्यूट होती आमच्या सगळ्या मुलांमध्ये. गाडग्यांची नेक्स्ट जनरेशनच्या मुली आहेत आणि ही आम्ही अशी धूम केली आहे. खूप तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप 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 शुभेच्छा. सगळ्यांची भाऊ बहिणींची जोडी सलामत राहो, देवाकडे हीच प्रार्थना करते मी. आणि ही छोटीशी क्यूटशी परी जी कुणाकडेच गप्प बसत होती, ती सगळ्यात मोठ्या दादाकडे गप्प बसली. फायनली त्याच्या मांडीवर झोपली तेव्हा ती गप्प बसली. आणि नंतर आम्ही सगळ्या बहिणींनी आणि वहिनींनी मिळून असं एक छोटंसं शूट केलं, ज्याच्यामध्ये म्हणजे आम्ही फक्त लेडीज आहे, ह्याच्यामध्ये जेंट्स लोकांना अलावच नाही केलं. आणि ही छोटीशी क्यूटशी परी जी माझ्या सगळ्यात मोठ्या दादाची मुलगी आहे. आणि ही मी छोटीशी क्यूटशी नाही आहे मी, पण मोठीशी क्यूटशीच आहे. गाल गुबगुबीत आहेत ना माझे, म्हणून क्यूटशी आहे. आणि ते आमचं हसून हसून नको जीव झाला होता. या मुलांनी तर नुसती धूम केली होती. म्हणजे तुम्हाला असं वाटलं असेल की काय पाळणा घर आहे की काय, म्हणजे आम्हाला पण तेच वाटत होतं. आणि तेच त्याच्याबरोबरच मी अजून एक व्हिडिओ जो रीलमध्ये टाकला होता तोच मी याच्यामध्ये पण टाकला आहे. आणि खरंच तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. ही आमची परिराणी झोपत होती. त्याच्याबरोबरच आम्ही इथे बहिणींनी, सगळ्या 4 बहिणींनी, त्याच्याबरोबरच आमची एक 5वी बहीण आली नव्हती, ती पुण्याला राहते. आम्ही आमच्या नेक्स्ट जनरेशनला इंट्रोड्यूस करत होतो. आमच्या 5 बहिणींची फर्स्ट जनरेशन, त्याच्यानंतर ही नेक्स्ट जनरेशन आहे आमची मुलींपैकी. ही एक रडकं बाळ आमचं गप्पच नव्हतं बसत आणि हे क्यूटचं बाळ हसतच राहत होतं. त्याच्याबरोबरच थोड्या वेळाने आम्ही घरी जायला निघालो. वहिनीने छान पुरीचा आणि श्रीखंडचा बेत केला होता. नंतर मी घरी गेली आणि माझं डाएट होतं, त्याच्यामुळे मी ज्वारीची भाकरी आणि मुगाची भाजी खाल्ली. बाय बाय. सबस्क्राईब करायला